ठिकाणी भिंतींमध्ये उगवलेली झाडं, गवत, शेवाळ, पडायला आलेल्या भिंती हे चित्र आहे पुण्यातल्या स्वारगेट मधल्या पोलीस वसाहतीचं। याच इमारतीमधलं 2 खोल्यांचं घरही आता सुवर्णा वाघ यांच्यासाठी महत्वाचं झालंय। वडिलांच्या पाठोपाठ त्यांचा एकुलता एक मुलगा असलेले सुनील वाघही पोलिसात भरती झाले। नवरा बायको आणि 2 लहान मुलं असं सुखी कुटुंब स्वारगेटच्या पोलीस वसाहतीमध्ये सुखानं राहत होतं। पण दुर्दैवानं 23 जूनला सुनील वाघ यांचा मृत्यू झाला। त्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांना पोलिसांकडून घर सोडण्याची नोटीस आली। पोलीस दलात अनुकंपा तत्वावर नोकरी करण्यासाठी सुवर्णा वाघ यांनी अर्ज केलाय, पण 12वी पास झाल्याशिवाय त्यांना ही नोकरी मिळू शकत नाही। त्यामुळे 12वीची परीक्षा होईपर्यंत वर्षभर तरी या घरामध्ये राहू द्या अशी विनंती त्या करतायत। पण लगेचच आम्ही कुठं जाणार ना, मुलांच्या शाळा चालू आहेत इथं आणि बाहेर राहणं शक्य नाहीये मला आता। दोन्ही मुलं लहान आहेत आता अजून, आणि बाहेर राहायचं म्हणजे पैसे पण नाही माझ्याकडे, सेफ पण नाही बाहेर राहायचं म्हणल्यावर, त्यामुळे आम्हाला ही रूमच पाहिजे। एकट्या वाघ यांचीच ही व्यथा नाहीये। पोलीस रिटायर हो किंवा मृत्युमुखी पडो, त्यांच्या कुटुंबियांना या परिस्थितीला सामोरं जावं लागतं। तुम्ही पैसे घ्या, पैसे घेण्याबद्दल, कारण आम्ही बाहेर राहिलो तर आम्हाला भाडं भरावंच लागणार। पण 8,000 रुपये पेन्शन आणि 7,000 रुपये महिना जर भाडं दिलं तर ते परवडणार नाही। त्यामुळे फक्त भाडं कमी करा तुम्ही, कारण आमच्यावर अशी वेळ आली म्हणून। ज्या पोलीस दलासाठी आयुष्य वेचलं त्यांच्याकडूनच असा अनुभव येतोय। घरं कमी असल्यामुळे दुसऱ्या कर्मचाऱ्यांना ही घरं द्यायची असतात, त्यामुळेच ही रिकामी करायला सांगितली जातात असं उत्तर पोलिसांकडून दिलं जातं। त्यामुळे आम्ही पाहायचं तरी कोणाकडे असा प्रश्न पोलिसांच्या कुटुंबियांना पडलाय। त्यांच्या या व्यथेकडे गृह खातं लक्ष देणार का? व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे।